नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। इस समय हम मौजूद है वसई सातीवली गांव देवी मंदिर के पीछे दामूपाड़ा क्षेत्र के यहाँ हमारे पीछे आप देख सकते हैं कुछ महिलाएं जमा है और ये लोग जो है इनका ये दावा है कि इस ज़मीन के आसपास की जो ज़मीन है सर्वे नंबर 46 हिस्सा नंबर 1 वो इनकी मालकी हक का है और वहाँ पर इस समय अतिक्रमण जारी है। इनका दावा है, ये दावा कर रहे हैं, इसके लिए उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली, बाकायदा हमारे मीडिया के सामने इन्होंने कई बातें कही है, जिसमें इन्होंने ये तक कहा है कि इनके खिलाफ कुछ जो लोग अभी अतिक्रमण कर रहे हैं वो इनके खिलाफ गाली गलौज कर रहे हैं, इनके साथ में गलत व्यवहार कर रहे हैं। तो जाहिर सी बात है कि ये एक पक्ष है, इन्होंने इस तरह से दावा किया है, लेकिन अगर ये दावा इनका सही है या गलत है ये ठहराएगा तो कौन? तो ये भूमिका है प्रशासन की। तो प्रशासन को जब इन्होंने हरकतें दी है, प्रशासन ने इसके ऊपर क्या अभी तक एक्शन लिया? एक सवाल ये है। दूसरा सवाल कि जब यहाँ एक हम अभी बात कर रहे थे, हमें ये मालूम पड़ा कि ये जो ज़मीन है फ़िलहाल शासन जमा बताई जा रही है। अगर शासन जमा ज़मीन ये है और इनका मालिकाना हक नहीं है तो छोड़ दीजिए, लेकिन उसी शासन जमा ज़मीन के ऊपर दूसरा पक्ष किस तरह से अनधिकृत तौर पर या अधिकृत तौर पर भी किस तरह से बांधकाम कर सकता है जब शासन जमा ज़मीन है? शासन ने कब उनको बेची, किस आधार पर बेची, ये सवाल बड़े हैं। इतना ही नहीं, आप देख सकते हैं ये एक पेड़ है, पेड़ के ऊपर इन्होंने बाकायदा एक पोस्टर लगाया, उस पर ये दावा कर रहे हैं इसमें कुछ लोग हैं यहाँ, और इनका दावा अपनी जगह। हम इनके दावे को पूरी तरह से ये नहीं बोल रहे कि ये दावा सही है, लेकिन हम इनको नकार कैसे सकते हैं? क्यों? क्योंकि जब लोग इकट्ठा होते हैं तो अपना कुछ उनके पास होता है, उसी को लेकर वो दावा करते हैं, बिना हवा में कोई बात नहीं करता है। तो जाहिर सी बात है यहाँ कई सवाल है, और सवाल सबसे बड़े है वो प्रशासन के ऊपर है कि प्रशासन की यहाँ भूमिका क्या है। फ़िलहाल हम यहाँ जब ये प्रेस कॉन्फ्रेंस शुरू थी, संबंधित पुलिस स्टेशन से, वाली पुलिस स्टेशन से पुलिस भी आई थी, इनको समझ पत्र दिया गया, इनको कल वहाँ बुलाया गया इनके दस्तावेज लेकर। तो कल का दिन जो है इनके लिए काफ़ी अहम माना जाएगा कि कल दस्तावेज के बाद पुलिस इस मामले में क्या निर्णय पर पहुँचती है। और रही बात, अगर हमने ये नहीं कहा कि इनका दावा सही है, लेकिन अगर इनका दावा गलत नहीं निकला, सही निकला, तब क्या वही प्रशासन इनकी मदद को आगे आएगा? ये सवाल भी बड़ा है। तो अब इंतजार करते हैं आने वाले दिन में कल क्या होता है। आज के लिए अभी के लिए इतना ही। नमस्कार। माझ्यासाठी बहिणीने माझ्या ते न्याय द्यायसाठी तुम्ही माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी पहिला तुमचा आभारी आहे। हे सगळे आदिवासी समाजाचे असून हे सगळे इकडचे स्थायिक शेतकरी आहेत, यांच्या पूर्वजांनी घेतलेली ही जागा आहे। त्याच्यावरती काही काळांतरी आता 2001 पासून काहीतरी महाराष्ट्र शासन लागलेलं आहे, ते हटवण्याचा प्रयत्न त्यांचे विषय चालू आहेत, पेपर वर्किंग त्यांचं काय ते चालू आहे, तहसीलला प्रांतात सगळी कामं चालू आहेत। पण त्यांना काही काळ झाले, 2-3 महिने झाले, 2-2.5 महिन्यापासून तो दिनेश लालजी शाह कोण आहे आपल्याला माहिती नाहीये, तो यांना त्रास देत आहे। तर त्यासाठी त्यांनी मला हे केलं की भाऊ असा विषय आहे, जागेवरती आम्हाला जाऊन देत नाही, जागेवरती बसायला गेल्यावरती कुठले भाड्याचे गुंड आणून आम्हाला शिवीगाळी वगैरे करतात, तर आम्हाला काही मदत करा। तर मी त्यांना मदत करण्यासाठी इकडे आलो आहे। त्यांना मी पोलीस स्टेशनला, वाली पोलीस स्टेशन तिकडे पण घेऊन गेलो, तिकडे पण त्यांना म्हणजे आम्हालाही समज दिलेली आहे, 149ची नोटीस दिलेली, त्यांनाही 149ची नोटीस दिलेली। 149 नोटीस दिल्याच्या नंतर मी कधीही या प्लॉटवरती आलेलो नाही, या जागेवरती कधीच आलो नाही त्या दिवसापासून। फक्त यांना मी प्रोत्साहन सगळं यांना सांगितलं की असं असं करा, तिकडे बसा, तुमचं काही टेन्शन नाही, तुम्ही शेतकरी आहेत, तुमच्या जागेला कोणी हलवू शकत नाही। तरी पण ते बाई माणूस अजून घाबरतात। ते मला बोलतात तुम्ही आज तुम्हाला त्यासाठीच बोलवलं सगळ्यांना की या लोकांना सगळ्यांना न्याय मिळावा, आणि ही इकडच्या मातीतलीच माणसं आहेत, आता या मातीतच करणार, या मातीतच मरणार, तर यांना ह्या जागेतून जर हलवलं तर हे पुढे जाणार। काही गोष्टी अशा आहेत त्यांना समजत नाही, ज्या प्रांतातल्या, ज्या तहसीलदार, ज्या कलेक्टरच्या आणायचे त्यांना काही समजत नाही, कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांना पेपरचं काहीच समजत नाही। त्यांच्या पूर्वजांनी कधी जागा घेतलेली, काय घेतली, हे सगळे पेपर आम्ही काढलेले आहेत, ते आमचं चालू आहे। पण आम्हाला विषय असा आहे की या जागेवरती 149ची नोटीस देऊन सुद्धा तो दिनेश लालजी शाह भाड्याचे गुंड घेऊन, ते बघा ते कंटेनर गेल्या न्यूज मध्ये आपण दाखवलेलंच आहे, ते कंटेनर त्याने आणून टाकलेलं तिकडे उचलून। पहिलं त्याने तिकडे बाहेर ठेवलं होतं, रात्री आणून उचलून ठेवलं, नंतर सांगतो की तुम्हीच ठेवलं। आम्ही
कोटेकर साहेबांच्या याच्यात जाऊन त्या न्यूज वरती जे दाखवलेलं आहे, तुम्ही पाहिजे ते न्यूज परत बघू शकता की ते कंटेनर त्यांनी आणलं, त्याला विचारलं असतं, बोलतो आमचं नाहीये. मग कोणाचं आहे? कोणी पण कोणाच्या पण जागेत कोणी कंटेनर आणून टाकतो का? आणि त्यांनी का ते आता नंतर तो आता हे काल आणि परवा 2 दिवसामध्ये त्यांनी ते कंटेनर उचलायचे ते असतं काय बोलतात त्याला, हेडरला रात्रीचं घेऊन येतो. का रात्रीचं घेऊन येतो? जर तुझी जागा, तू काय बोलतो, त्याचं म्हणणं असं आहे की ही जागा त्याची आहे, आम्हाला पण मान्य आहे, त्याची आहे तू सिद्ध कर. आमची आहे आम्ही जागेत आमचे शेतकरी बसलेले आहेत ना. ते कोर्टाचा निर्णय नंतर जे पेपर वर्किंगचं होईल ते होईल. त्याच्यामध्ये त्यांनी काही TLR केलाय, बोलतो 20 वर्षापूर्वी TLR केलंय आणि नंतर 2023 मध्ये त्याचा काही ठराव पास झालाय की सगळे पेपर आपल्याकडे आहे. तो असं बोलतोय की मी 2023 मध्ये असं बोलणं केलं त्यांनी वन समिती याच्यामध्ये कमिटीमध्ये की मी माझे TLR करून हद्द कायम करून घेण्याचा ठराव पास झाला 2023 ला. मग 2020 वर्षापूर्वी TLR कसं केला? आणि महाराष्ट्र शासन जर 2001 ला लागलं तर 2004 ला तू जागा कशी खरेदी घेतली? केली आहे खरेदी, मग त्याच्यावरती पुन्हा दाखल करा. आम्हाला त्याच्यावरती वादविवाद काहीच करायचं नाही. आम्हाला मला असं विचार, ह्या शेतकऱ्यांची जागा या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी तुम्ही मला मदत करा. आणि बाकी सगळं तुम्हाला असं वाटतं का याच्यातलं एक जरी फौजदारी करणारी माणसं आहे ती जागेवरती काही पैसे बघा, तुम्हाला वाटतं कंटेनर यांची ताकद आहे का? 1.5-2 लाखाचा कंटेनर ते कुठून आणणार आहेत? यांनी कोणी टाकलेलं तो आता यांच्या ह्याच्यामध्ये आहे. यांच्याकडे आहेत का पैसे? तुम्हाला वाटतं यांच्याकडे एवढे पैसे असतील? काहीतरी कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होतोय, म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही यांना न्याय मिळवून द्या सगळ्यांना. ठीक आहे, नमस्कार. स्टॉप. ही जमीन माझ्या बापाची पहिली, माझ्या बापाने घेतलेली जमीन, माझ्या बापाची जमीन. आम्ही पहिला लागवड करत होते. मग लागवड करायची माझा बाप गेला, आई गेली, भाऊ गेलं, भावजाई गेल्या, सर्व गेले. मग लहान लहान मुले राहिले. मग लहान लहान मुले काय करणार, काय कसे लावणार? मग आम्ही थोडे दिवस आमची जमीन अशी राहिली. तर त्या लोक काय बोलतात, हे पारिष्ट आहे, हे जंगल आहे. अरे पारिष्ट कशी? माझ्या बापाची जमीन आहे. ही जमीन माझ्या बापाची, आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही खसून खाणार? आम्ही पोट कशानं भरणार? का माती खाणार? आमची जमीनचा हक्क आम्हाला पाहिजे. पहिल्यापासून लागवड तुम्ही बोला आई आहे, आमची आत्या आहे, पहिल्यापासून आम्ही लागवड करायचो. हे शेती लावत होते आम्ही, उभा करत नाही जागेवर. पहिला लागवड करायचो, तर लागवड करून देत नाही आम्हाला तो. मतलब अभी आपको खेती करने नहीं दे रहे? हाँ. कौन कौन आपको तकलीफ दे रहा है? कौन सा बिल्डर आपको तकलीफ दे रहा है? कुछ नाम? दिनेश लालजी शाह. क्या तकलीफ देता है आपको? जागेवर काही करायचं नाही. तुम्ही आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार आहे? पैसेवाला आहे, तू काय बी करणार? आम्ही गरीब माती खाणार. आम्ही एक माणसं बोला. आम्ही काय करणार? तू पैसेवाला आहे, तू काय बी करणार. आम्ही काय करू? आमच्या जवळ पैसा आहे तो काय, पण आम्ही दिवसभर काम करणार, तेव्हा संध्याकाळी आम्ही आणून खाणार. कोणाला पैसे द्यायचे, कोणाला देतो पैसे, तेच पैसे आम्हाला 2 पैसे द्यावं त्याने. 2 पैसे. अभी आपकी यहाँ के प्रशासन से क्या मांग है? आमची जागा पाहिजे. जागा आम्हाला पाहिजे. आम्हाला पाहिजे. आम्ही आमची जमीन आम्हाला असावी, बस. आमची दुसरी तक्रार नाही. आमची जमीन आम्हाला हक पाहिजे. आमचा तुमच्याकडे काय जागा देऊन दे. नाव सांगा फक्त. एक 1 बाय 1 नाव सांगू द्या. तुमच्याकडे तुमची ह्या जमीनच्या काहीतरी पुरावा आता आहेत का? आम्हाला दाखवा ना. कुठे आहेत जागेचे पुरावे आमच्याकडे आहेत. दाखवा ना. आता इथे नाही, 7-12 किसके नाम पे है और कैसा है? आता सांगतो. 7-12 यांचा 46-1 सर्वे नंबर यांचा असून यांच्या कुळामध्ये नाव आहे त्यांची. पहिला यांचा पूर्वजांनी नवशा शिड्या देऊ भीमरा यांनी 1958 साली जागा खरेदी केलेली होती त्यावेळी.
आणि कुळ कायद्याने खरेदी केलेली, बरोबर आहे. त्यानंतर ते ऑफ झाले, त्यांचे पूर्वज सगळे झाल्यानंतर यांचे वारससत्ता चढला कुळामध्ये. पहिले मेन मध्ये होते, नंतर कुळामध्ये आले. महाराष्ट्र शासन कसा लागला हा मुद्दा वेगळा आहे, तो आम्ही तिकडे करत आहोत. प्रशासनाकडे, कलेक्टरकडे या प्रांतामध्ये आम्ही ते दावा दाखल केलेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये पण आपण नोटीस दिलेली आहे, आम्हाला अर्ज केलेला आहे की आम्हाला आमची जागेची हद्द कायम करण्यासाठी तुमची एनओसी हवी आहे, पण ती आम्हाला देत नाहीत. यांना दिली आहे की माहित नाही, यांनी बोलतो आम्ही केलेलं आहे, पण यांना कशी एनओसी मिळाली हद्द कायम करण्याची? अभी आपको तकलीफ कौन दे रहा है? दिनेश लालजी शाह. क्या क्या तकलीफ दे रहा है आपको? बहुत मतलब इनको रात्री ते बाउन्सर कशाला बसवल्यात त्यांनी? जर त्याला तुझी जागा तू कायद्याने सगळी तुझं पेपर वर्किंग सगळं व्यवस्थित आहे, मग तू बाउन्सर का बसवलेत तिकडे? जे बाउन्सर म्हणजे ते पण गुंडच आहेत. कुठले बाउन्सर कशासाठी आणि कशासाठी? त्यांनी परवानगी घेतलेली आहे का? प्रशासनाने त्यांनी त्यांना विचारत नाही. आम्ही ज्यावेळी वालीव चौकीला गेलो तेव्हा हे सगळे विषय केले, तेव्हा त्यांना कोणी दाद दिलेली नाही की तुम्ही इकडे का बसले, कशासाठी बसवलेत, का मारामारी का जागेवरती होते, हे मारामारी करणारे दिसतात का? हे मारामारी करतील का? आपका कहना है कि पुलिस प्रशासन आपके साथ में न्याय नहीं कर रही है? नाही. या ठिकाणी जे बांधकाम होतं त्या बांधकामाची काय परवानगी वगैरे घेतली आहे का? यांनी आता बघा, आता तिकडे ते बांधकाम चालू आहे, ते दिसतं, ते पण महाराष्ट्र शासनच आहे ना. 9696 सर्वे नंबर आहे, त्याच्यावरती पण महाराष्ट्र शासन राखीवणे लागलेलं आहे. त्याच्यावरती बिंदास काम चालू आहे. महाराष्ट्र शासनातले ते मांडवी अधिकारी आहे, ते धानू अधिकारी, त्यांना दिसत नाहीये का? त्यांना ते पण आधी हे आहे ना. यांनी जर इकडे आता ते वहिवाट असं करायला गेले की आपल्या जागेची सुरक्षेसाठी हे जे बाहेरची लोक येतात आणि कब्जा करतात जागेवरती याचे कंटेनर ठेवून, त्यासाठी यांनी बोले आम्ही वहिवाट अशी आमची करून घेतो, आम्ही अतिक्रमण नाही करणारी लोक, पण त्यांची जागा सुरक्षेसाठी ते वहिवाट तर करून घेतील ना. ती झाडाची कुंपण असे तशी घालून जागा सुरक्षित करून ते कायद्याचं कामं करतील ना तिकडे पेपर वर्किंग. पण तेही सुद्धा महाराष्ट्र शासन येऊन सांगते इथे महाराष्ट्र शासनात काम करायचं नाही. मग त्यांना कसं काम करायला दिलंय? त्यांचं का ना, तेही तोडून टाका ना. त्यांच्याकडनं तुम्हाला काय धमकी वगैरे का धक्काबुक्की वगैरे का केली गेलेली आहे? यांना धक्काबुक्की झालेली आहे. ते व्हिडिओ तुमच्याकडे मी पहिले दिलेले आहेत, ते व्हिडिओ आहे का? जातीवादीवरून यांना शिव्या पण दिलेल्या आहेत. मला जातीवादीवरून शिव्या दिलेल्या आहेत. एक मिनट, कौन ऐसा शब्द बोलना होता तुम्हाला? आपको ये शब्द किसने बोला था? 2 लेडीज आई थी, उन्होंने क्या बोला आपको? आदिवासी घाटी लोग क्या करना, क्या बोले, ऐसे बोल रहे हम लोग, हमारी जगह पे नहीं रुकने दे. आम्ही त्यांची जात नाही काढत, मग ते आमची जात का काढत? तो आपने ये बात पुलिस स्टेशन में बोली कि हमको जाति के नाम पे गाली दी थी? व्हिडिओ भी बता. उसके बाद कोई एक्शन? नहीं बोल लो बस राहुल. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.